या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। राजासे ठाकूर यांच्या उपस्थितीत सोलापुरातील श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विराट हिंदू संमेलन संपन्न। श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित प्रभू श्रीरामांचे 51 मूर्ती वाटप व हिंदू विराट सभा 20 मार्च 2026 रोजी कर्णिक नगर परिसरातील चिल्ड्रन्स पार्क इथं मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे तेलंगणाचे आमदार राजासे ठाकूर, जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर, समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद भाऊ एकबोटे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्या, श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणजे प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमानजी यांच्या विषयातील बालकलाकारांचे भग्गीतून आगमन होताच मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचं व छत्रपती शिवाजी महाराजांना आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मान्यवरांचा सन्मान मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते संपन्न झाला। या ठिकाणी तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला। समाज सद्भावना वाढवणं, तरुण पिढीला श्रीरामाच्या आदर्शाची जाणीव करून देणं आणि धार्मिक परंपरेचं जतन करणं हा या उपक्रमाचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी मान्यवरांनी आपल्या प्रखर हिंदुत्ववादी शैलीत आपलं प्रबोधन केलं। गोपीचंद पडळकर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत हिंदू समाजाच्या एकतेचा, संस्कृतीच्या जतनाचा आणि धर्माभिमानाचा प्रभावी संदेश देण्यात आला। श्रीरामाच्या आदर्शावर चालत राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकात्मता अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला। मिलिंद एकबोटे, मुसलमानांनी मंदिरं तोडली पण हिंदूंनी त्यांच्याकडून रामजन्मभूमी हिसकावून घेतली, त्याचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेला जातं असं बोलले। राजासे ठाकूर म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आम्हाला मान्य नाही। छावा चित्रपट आल्यानंतर आता संपूर्ण भारतातील हिंदूंची हीच मागणी आहे की ती कबर उखडून फेकावे। इतिहास लिहिण्याची, धर्मकार्य करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते, त्यामुळे ही संधी गमावू नका असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केलं। आमदार टी राजासे यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथील हिंदू राष्ट्र जागृती सभेत औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती। धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभेनं मंजूर केलेल्या नव्या कायद्याचं स्वागत केलं, मात्र केवळ कायदा असून चालणार नाही तर त्याची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं सांगितलं। छत्तीसगडमध्ये धर्मांतर करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली जाते, असाच कठोर पवित्रा महाराष्ट्रातही घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। गोवंश हत्येबाबत चिंता व्यक्त केली। सोलापूरमधील प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी लँड जिहादचा आरोप केला। सरकारी जमिनीवर जिथे अनधिकृतपणे हिरवे झेंडे लावलेले तिथे भगवे फडकवण्याचे कार्य करावं ते म्हणाले। यानंतर मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या वतीनं प्रभू श्रीरामांचे 51 मूर्तीचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या नीटनेटक्या नियोजनासाठी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे समस्त पदाधिकारी, श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतला। यावेळी संपूर्ण परिसर श्रीराममय झाला होता। सर्वत्र भगव्या झेंड्याने वातावरण भगवमय झालं। यावेळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिवकालीन मर्दानी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं। ही सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश लामकानी व राधिका जाधव यांनी केलं। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की। आज येथे उपस्थित सर्व राम भक्तांना मी मनापासून नमस्कार करतो। व्यासपीठावरती उपस्थित हिंदू टायगर माननीय आमदार राजासिंह ठाकूर साहेब, महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, हिंदू गोरक्षक माननीय श्री मिलिंदजी एकबोटे साहेब, त्याचबरोबर समोर उपस्थित सोलापूर महानगरपालिकेचे महापौर माननीय विनायकदादा कोंड्यालजी, तसेच सर्व पक्षीय नगरसेवक, सर्व पक्षीय पदाधिकारी, नेते, उपस्थित सर्व पत्रकार आणि हजारोच्या संख्येने उपस्थित राम भक्त। खरं म्हणजे आजचा दिवस एक पवित्र दिवस आहे। आजचा दिवस म्हणजे धर्म, संस्कृती आणि राष्ट्राभिमानाचा उत्सव आहे। भगवान श्रीराम हे केवळ देवता नाही, भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत। ते आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि आदर्श नेता आहेत। मित्रांनो, जेव्हा समाजात
कुठली अन्याय वाढतो, जेव्हा सत्यावर संकट येतं, त्यावेळा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीरामांचं आदर्श आपल्या जीवनात आवश्यक असतं. आजच्या दिवशी आपण श्रीरामांचे 51 मूर्ती समाजाला देत आहोत. ही केवळ मूर्ती नाही, ही संस्काराची ज्योत आहे, ही धर्माची प्रेरणा आहे आणि ही आपली भारतीय संस्कृतीची अस्मिता आहे. मित्रांनो, ज्या घरी श्रीरामांचं वास्तव्य असतं त्या घरात सत्य, सदाचार आणि शांती नांदते. आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की भगवान श्रीरामांचं आदर्श आपल्या जीवनात उतरवणार. रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे गरिबाला न्याय, स्त्रियाला सन्मान, तरुणांना संधी व रोजगार आणि समाजामध्ये सुरक्षितता. आज आपल्या तरुण पिढीला सांगितलं पाहिजे की राम म्हणजे संस्कार, राम म्हणजे शौर्य आणि राम म्हणजे राष्ट्रभक्ती. मित्रांनो, आज आपण सर्वांनी एक संकल्प करूया की प्रत्येक घरात राम, प्रत्येक मनात राम आणि प्रत्येक कृतीत राम. आजच्या या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व रामभक्त मान्यवर, मी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे आपलं धन्यवाद व्यक्त करतो. चला शेवटी सर्वजण एकदा जोरात घोषणा देऊया. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारा जो संकल्प है भारत को हिंदू राष्ट्र बनाने का, बहुत बड़ी सेना हमारे इस सोलापुर से निकलेगी, हमें यह विश्वास है मेरे मित्रों. जैसे कल मेरी संभाजी महाराज की पवित्र धरती पर धर्म सभा थी, वहां पर हमने हमारे देवा भाव जी को ये कहकर आया कि देवा भाव आप तारीख डिसाइड कीजिए, समय डिसाइड कीजिए. औरंगजेब की कब्र को उखाड़ने के लिए लाखों छत्रपति शिवाजी महाराज के मावले, लाखों संभाजी महाराज के मावले संभाजी नगर पहुंच जाएंगे. बस तारीख और समय बता देना, बस बुलडोजर लेकर खड़े हो जाना. महाराष्ट्र की धरती पर, छत्रपति संभाजी महाराज की धरती पर हमें स्वीकार नहीं है देवा भाव. उस औरंगजेब की कब्र हमारी पवित्र धरती पर गड़ी हुई है, हमें स्वीकार नहीं है देवा भाव. आज महाराष्ट्र ही नहीं, छावा मूवी आने के बाद में पूरे भारत के हिंदुओं की डिमांड है कि औरंगजेब की कब्र को उखाड़ के फेंका जाए. देवा भाव, ये पूरे भारत देश के हिंदुओं की डिमांड है, मांग है. देवा भाव, इतिहास लिखने का अवसर बहुत कम लोगों को मिलता है, धर्म कार्य करने का अवसर बहुत कम लोगों को मिलता है हमारे मेयर साहब जी. और देवा भाव, आपको एक अवसर मिल रहा है इतिहास लिखने का. भूतो ना भविष्य, आप भी मरने वाले हैं और हम भी मरने वाले हैं. जब हम इस संसार को छोड़कर जाएंगे तो इतिहास में यह लिखा जाएगा कि ये औरंगजेब लांडे की कब्र को किसने तोड़ा. हे विषय डोक्यानं काढून टाका. इथून पुढच्या काळामध्ये अरे धर्मांतरण करताना हिंदू धर्मातला माणूस एखादं धर्मांतरण करतोय, त्याला हिंदू धर्म तर कळलाय का? त्याला धर्मांतरण करताना 2 महिने प्रशिक्षण दिलं पाहिजे. हिंदू धर्म काय आहे आणि ज्या धर्मात तू चाललाय त्याचं बी प्रशिक्षण दिलं पाहिजे. हिंदू धर्मातल्या चांगल्या रीती रूढी परंपरा काय ते त्याला शिकवल्या पाहिजेत. इतर धर्मामध्ये चाललाय त्या धर्माच्या रीती रूढी परंपरा चुकीच्या काय ते सांगितलं पाहिजे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा हिंदू धर्म बदलायचं ठरवलं तेव्हा त्यांनी 1935 ला सांगितलं की मी आता हिंदू धर्म बदलणार आहे. बदलला कधी? 1956 ला. जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 वर्ष, इतका विद्वान माणूस, 21 वर्ष सगळ्या जगाच्या त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला होता आणि त्यांचं पुस्तक पण आहे. त्यांनी पार्टिशन ऑफ इंडियाचं नावाचं पुस्तक आहे.
त्यामध्ये त्यांनी लिहिलंय स्पष्ट मध्ये की हे जे मुस्लिम लोक आहेत हे फक्त त्या धर्माचा विचार करतात, ते देशाचा विचार करत नाही. गोपीचंद पडळकर साहेबांनी मुसलमानांची, ख्रिश्चनांची आणि हिंदूंची जगातली लोकसंख्या सांगितली, पण मी तुमचा वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधतो. या तिन्ही धर्मांमध्ये आचरण केल्यानंतर जी खरी जी आध्यात्मिक संपत्ती लाभली पाहिजे, परमेश्वराचं दर्शन झालं पाहिजे, हे दर्शन मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांना झालेलं नाहीये. म्हणजे मोहम्मद पैगंबर एवढं म्हणाले की मी ईश्वराच्या दूताला भेटलो, ईश्वराला नाही. येशू ख्रिस्त म्हणाले मला फक्त देवाचा आवाज ऐकू आला, देवाला पाहिलं नाही. पण या हिंदू धर्मामध्ये लाखो महापुरुष होऊन गेले जे म्हणतात होय मी परमेश्वराचं दर्शन घेतलंय, होय मी परमेश्वराला पाहिलंय, होय मी परमेश्वराबरोबर बोललोय, होय मी परमेश्वराबरोबर नाचलोय, होय परमेश्वराने मला आशीर्वाद दिलाय, हो परमेश्वराबरोबर मी जेवलोय. लाखो महापुरुष ज्या हिंदू धर्मामध्ये निर्माण होतात. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.